सीमा भागात शत्रूकडून सातत्याने होणारी घुसखोरी, तणावाची परिस्थिती आणि अटीतटीचा प्रसंग अशा वेळी यंत्रणा आपली कामं करत असते. मात्र अशा वेळी सामान्य नागरिकांनी नेमकं काय करणं अपेक्षित असतं याचं उत्तर अनेकांकडे नसतं. आणि याच प्रश्नाचं उत्तर देत नागरिकांना काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या दृष्टीने सतर्क राहण्यासाठीच्या सूचना आणि त्यांच्याकडून अपेक्षित कृती याची माहिती देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी उद्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑपरेशन शिल्ड राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची टळलेली तारीख आता पुन्हा एकदा नव्याने ठरली असून 31 मे म्हणजेच उद्याला जम्मू काश्मीर पासून ते अगदी पंजाब गुजरात पर्यंत मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. युद्धजन्य किंवा तत्सम परिस्थितीमध्ये यंत्रणेला सहकार्य करत नागरिकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे याची माहिती या मॉकड्रिलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ऑपरेशन सिंधूर पूर्वी भारतात अशाच प्रकारची मॉकड्रिलची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याआधीच भारतीय लष्कराने पाकयुक्त काश्मीरमध्ये दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केला होता. आता तसेच काहीसे प्लॅनिंग सरकार आणि लष्कर पुन्हा एकदा करत आहे का हे पाहावे लागणार आहे. परंतु एवढे मात्र नक्की की उद्या सीमावर्ती राज्यांमध्ये मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट होणार हे निश्चित आहे. तर मंडळी, देशातील सर्व भागात असे मॉकड्रिल झाली पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.